ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवाञ्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजन सहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादान सहगण ललिता श्री विशाखान्वितांच नमः। ओम आवाज विष्णुपादाय कृष्ण आवाज येतो प्रेष्ठाय श्रीमते भक्ति लगेच वेदांत स्वामी नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरविषे नमः। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी श्री राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये नीलांचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्या जगन्नाथाय ते नमः। वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण। माऊली महावैष्णव जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा अभंग आपण आज पाहणार आहोत। गुरुपौर्णिमा गुरुवारी झालेली आहे, त्या अनुषंगाने संत तुकाराम महाराजांना गुरु कसे भेटले आणि त्यांची दीक्षा कशी झाली ते महाराजांनी आपल्या अभंगामध्ये सांगितलेलं आहे। अभंग आहे, सत्य गुरुराये कृपा मज केली, सत्य गुरुराये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही, परी नाही घडली सेवा काही, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो दाना ठेविला कर, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो दाना ठेविला कर, भोजना मागती तूप पावशेर, पडिला विसर स्वप्ना माझी, भोजना मागती तुप पावशेर, पडिला विसर स्वप्ना माझी, काय कळे उपजला अंतराय, म्हणून या काय त्वरा केली त्वरा झाली, काय कळे उपजला अंतराय, म्हणून या काय त्वरा झाली, राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले खून मालिकेची, राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले खून मालिकेची, बाबाजी आपले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी, बाबाजी आपले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी, माघ माघ शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे, माघ शुद्ध दशमी पाहुणे अंगीकार, केला पाहुणे गुरुवार केला अंगीकार तुकार म्हणे। त्या अभंगामध्ये तुकाराम महाराज यांना गुरु कसे भेटले त्याचं वर्णन केलेलं आहे। खूप सुंदर अभंग आहे। उपस्थित सर्व भक्तांच्या चरणी दंडवत प्रणाम। सर्वांना विनंती आहे की मला आशीर्वाद द्या, भगवंतांना प्रार्थना करा की तुकोबारायाच्या अभंगावर मी काही बोलू शकेन।
तर अभंगामध्ये महाराज सांगतायत सत्य गुरु राये कृपा मज केली. सत्य गुरु म्हणजे सद्गुरु. सत्य बोले मुखे, जो सत्य बोलतो तो सद्गुरु. गुरु गुरु म्हणजे बलवान, शक्तिवान, आध्यात्मिक शक्ती असते गुरुकडं. बलवान म्हणजे पैलवान नाही, आध्यात्मिक शक्तीने युक्त गुरु. आपण पाहतो आकाशामध्ये अनेक ग्रह आहेत, रवी, सोम, मंगल, बुध, गुरु. तो गुरु हा सर्वांमध्ये मोठा आहे, भारी आहे वजनानी आणि आकाराने मोठा आहे. जो भारी असतो, तो वजनदार असतो, तो गुरु. जो बलवान आहे, आध्यात्मिक शक्तीने युक्त आहे, गुरु. गुरु या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. गु म्हणजे अंधकार आणि रु म्हणजे दूर करणार, प्रकाश देणारा, अशा प्रकारचा गुरु असतो. अज्ञान अंधकाराचा नाश करून ज्ञानाचा प्रकाश देणारा. आपण म्हणतो प्रार्थनेमध्ये रोज, ओम अज्ञान तिम्मिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मिलितमेन तस्मै श्री गुरुवे नमः. जे अज्ञानाचा अंधकार नष्ट करतात आणि ज्ञानाचा प्रकाश देतात, भक्तीचा मार्ग दाखवतात, ते गुरु आहे. आणि अशा गुरुना नमस्कार केला पाहिजे. आणि गुरुना कसा नमस्कार केला पाहिजे? दंडवत घातला पाहिजे, साष्टांग दंडवत, पंचांग दंडवत. गुरुचं रोज स्मरण केलं पाहिजे, प्रातस्मरणीय. गुरु हे प्रत्येकाने केलं पाहिजे. भगवंत आपल्या अवतारामध्ये, सर्व अवतारामध्ये भगवंत सुद्धा गुरुचा आश्रय घेतात, गुरुना शरण जातात, गुरु करतात, गुरुकडून शिक्षा घेतात. भगवंतांना शिक्षा घेण्याची आवश्यकता नाहीये. भगवंत सर्वांना ज्ञान देतात, ब्रह्मदेवाला सुद्धा ज्ञान देतात. ब्रह्मदेवाचे बाप आहेत, त्यांना शिक्षणाची गरज आहे का? अपने आचार्य जगत शिकाय. चैतन्य महाप्रभूंनी सुद्धा गुरु केला. स्वयं भगवंत आहेत, पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण, त्यांनी गुरु केला. सांदीपनीच्या आश्रमामध्ये राहिले आणि सर्व विद्या शिकून घेतल्या. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामचंद्र, त्यांनी गुरु केला. वशिष्ठ, विश्वामित्र, त्यांच्याकडून ज्ञान घेतलं. प्रत्येकानं गुरु केला पाहिजे. चैतन्य महाप्रभूंनी गुरु केला. जर भगवंताला गुरु करावा लागतो, तर मग आम्ही गुरु केला पाहिजे. कुणाला शाळेत शिकायचं असेल तर गुरुकडे जावं लागतं. घरी बसून एबीसीडी शिकून सर्टिफिकेट मिळत नाहीये. काय करावं लागतं? शाळेमध्ये ऍडमिशन घ्यावं लागतं. डॉक्टर, इंजिनियर व्हायचं असेल तर घरी वडील डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, त्यांच्याकडून आपण शिकू, पुस्तक आणून घरी वाचू, तर डॉक्टर इंजिनियर होता येतं का? नाही. त्यांना सर्टिफिकेट मिळत नाही, अथॉराईज. त्याच्यासाठी कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा लागतो, प्रॅक्टिकल करावं लागतं, क्लास अटेंड करावे लागतात, परीक्षा द्यावी लागते आणि मग सर्टिफिकेट मिळतं. मग आपण अधिकृत होतो. तर गुरु शिवाय आपण भगवंताची भक्ती अधिकृतपणे करू शकत नाही. गुरु हे माध्यम आहे, गुरु हे भगवंताचे प्रतिनिधी आहेत. एखाद्या प्राईम मिनिस्टरला, प्रेसिडेंटला भेटायचं असेल तरी आपल्याला त्याच्या पीएला अगोदर भेटायला लागतो आणि त्याच्या माध्यमातून मग अपॉइंटमेंट मिळते. तसं गुरुच्या माध्यमातून आपण भगवंतांना भेटू शकतो. गुरुच्या माध्यमातून आपण भगवंताच्या धामामध्ये जाऊ शकतो. ते गुरु हे भगवंताचे प्रतिनिधी आहेत. आता काही लोक काय करतात? गुरुला भगवंत मानतात.
हे चुकीचं आहे, अयोग्य आहे. प्रभुपाद जेव्हा अमेरिकेतून भारतामध्ये आले तेव्हा अमेरिकेमध्ये काही शिष्यांनी असा विचार व्यक्त केला की प्रभुपाद हे भगवंत आहेत, आपण त्यांना ओळखू शकलो नाही, प्रभुपाद आपल्याला सांगत नाहीत प्रभुपाद भगवंत आहेत. जेव्हा प्रभुपादाने कळालं तेव्हा प्रभुपादाने सांगितलं त्यांना पहिले इस्कॉन मधून बाहेर काढा. भगवान कोणीही होऊ शकत नाही, एकले ईश्वर कृष्ण आर सब भृत्य. भगवंत एकच आहेत, बाकीचे सगळे त्यांचे सेवक आहेत. दास दासी आर सब भृत्य. देवी देवता सुद्धा भगवंत नाही, ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा भगवंत नाही. ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादि आदि गोविंद सर्व कारण कारण. सर्व कारणाचे कारण ब्रह्मदेवाचे पिता भगवान पूर्ण पुरुषोत्तम कृष्ण हे भगवंत. कोणीही भगवंत होऊ शकत नाही. म्हणून प्रभुपादांनी सांगितलं जे मला भगवंत मानतात त्यांना पहिलं इस्कॉन मधून बाहेर काढा. पण आजकालचे गुरु काय, महाराज म्हणलं तरी हो मी महाराज आहे, गुरु म्हणलं तरी हो मी गुरु आहे, भगवंत म्हणलं तरी हो मी भगवंत आहे, माझी पूजा करा, मला दान द्या, माझी सेवा करा, मला दक्षिणा द्या. अशा प्रकारचे ऐसे कैसे झाले गुरु, सगळे पोट भरण्यासाठी आणि लोकांना लुटण्यासाठी अनेक गुरु होतात, अनेक गुरु येतात, काही काळानंतर ते लुप्त होतात, काही काळानंतर त्यांचं पतन होतं, कारण ते परंपरेमध्ये नाहीये. जर तुम्ही परंपरेमध्ये नसाल तर अशा गुरुकडून उपदेश घेऊ नका. जे कथाकार प्रभुपाद सांगतात, व्यावसायिक कथाकार जे लक्ष्मी ठरवून लक्ष्मी घेऊन कथा करतात, ते सर्पोच्चिष्ट त्यांच्याकडून कथा ऐकू नका. भले ते भागवत सांगत असतील, गीता सांगत असतील, रामायण सांगत असतील, महाभारत सांगत असतील, पण ते सर्पोच्चिष्ट आहे. जर दुधाला सर्पानं स्पर्श केला तर ते दूध काय होतं, विष बनतं, आणि ते जर आपण पिलं तर मृत्यू निश्चित आहे. तशा प्रकारे आपलं पतन निश्चित आहे. म्हणून अशा गुरुपासून, अशा कथाकारापासून आपण दूर राहिलं पाहिजे, ज्यांचं लक्ष फक्त दक्षिणेवर आहे. कुठला शिष्य किती लक्ष्मी देतो त्याच्यावर गुरुचं लक्ष असेल तर तो गुरु नाही. लोभी गुरु लालची चेला, दोनों का नरक में ठेलम ठेला. अशा प्रकारचे गुरु शिष्य परंपरा ही टिकत नाही, ही मोडीच निघते. गुरु ही पात्रता पाहिजे आणि शिष्याचीही पात्रता पाहिजे. गुरु प्रामाणिक असला पाहिजे, परंपरेमध्ये संप्रदायामध्ये असला पाहिजे आणि भगवत तत्व विज्ञान जाणणारा असला पाहिजे, शास्त्राचं ज्ञान पाहिजे आणि स्वतः नियमाचं पालन करणारा पाहिजे. आपणे आचार्य जगत शिखाय. भगवंत स्वतः आपल्या आचरणाने चैतन्य महाप्रभू जगताला शिकवण्यासाठी गुरुचा आश्रय घेतात आणि भगवंताची भक्ती कशी करायची ते स्वतः करून दाखवतात. भक्तावतारम भक्ताख्यम नमामि भक्त शक्तिकम. भगवंत स्वतः भक्त झाले जगताला दाखवण्यासाठी. गुरुचा आश्रय घेतला, गुरुकडून हरिनाम दीक्षा घेतली, गुरुकडून संन्यास दीक्षा घेतली. अशा प्रकारे आपलं जीवन भक्तांचं कसं असावं हे चैतन्य महाप्रभूंनी स्वतःच्या उदाहरणाने दाखवून दिलेलं आहे. तर अशा प्रकारचे गुरु असतात. गुरु चार प्रकारचे असतात: मार्गदर्शक गुरु, पथप्रदर्शक गुरु, शिक्षा गुरु जे आपल्याला शिक्षण देतात, ज्ञान देतात ते शिक्षा गुरु, दीक्षा गुरु जे दीक्षा देतात आणि भगवत प्राप्तीचा मार्ग दाखवतात, पापातून मुक्त करतात, हरिनाम मंत्र देतात, महामंत्र देतात आणि मुक्तीचा मार्ग दाखवतात. दीक्षा गुरु
ते दीक्षित नाव देतात आणि आपल्या शिष्याची जबाबदारी घेतात त्याला भगवत धामाला पोहोचवण्याची. गुरुन सस्यात, जो मुक्त करू शकत नाही, तुम्हाला मुक्तीचा मार्ग दाखवू शकत नाही, तो गुरु नाहीये. गुरु न सस्यात, माता न सस्यात, पिता न सस्यात, बंधू न सस्यात. तो माता नाही, तो पिता नाही, तुम्हाला माता पिता होण्याचा अधिकार नाही. तुम्ही जर तुमच्या मुलांना भक्त बनवू शकत नसेल, मुक्तीचा मार्ग देऊ शकत नसेल, शिष्याला जर मुक्तीचा मार्ग दाखवू शकत नसेल, तर त्याला गुरु बनण्याचा अधिकार नाही. वाचो वेगम मनसा, क्रोध वेगम जिव्वा वेगम, उदर उपस्थ वेगम. अशा प्रकारचे हे जे वेग आहेत, 6 आवेग, बडबड करणे किंवा अभक्ष भक्षण करणे, वाचो वेगम, जिव्वा वेगम, उदर उपस्थ वेगम, इंद्रिय विषयाच्या आवेगामध्ये जे वाहून जातात, अशांना गुरु होण्याचा अधिकार नाही. ज्यांनी हे 6 विषय जिंकलेले आहेत, तो जगाच्या पाठीवर गुरु बनून शिष्य बनवू शकतो, कोणालाही शिष्य बनवू शकतो. त्याने आपण स्वतः नियम पालन केले पाहिजे. असा गुरु असेल तर तो जगाच्या पाठीवर सर्वांना शिष्य बनवू शकतो. रूप गोस्वामी सांगतायत. तरी गुरु काय आहे? दीप आहे, दीप, ज्ञानाचा प्रकाश देणारे आणि वजनदार आहेत. धरती कशी भार सर्व सहन करते, तसं गुरु काय करतात? सर्व शिष्यांचा भार, त्यांची कृत्य, त्यांनी चांगलं वाईट केलेलं कर्म, त्यांच्या पापातून त्यांना मुक्त करतात. अशा प्रकारे मार्गदर्शक गुरु आहेत. अज्ञानाचा अंधकार त्या ठिकाणी नष्ट करतात आणि भक्तीचा ज्ञानदीप त्याच्या हृदयामध्ये ते लावतात. सत्य गुरु राये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. अशा प्रकारचा गुरु, सद्गुरु, जो सत्य गुरु आहे, तो सद्गुरु आहे. आणि त्यांनी काय केली? कृपा केली. माझे मनीचा जाणून या भाव, तो करी उपाय गुरु राव. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या मनामधला भाव जाणला गुरुनी, भगवंतानी. भगवंत आपणची देव होय गुरु, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपणची देव होय गुरु. भगवंत स्वतः गुरु झाले. चैतन्य महाप्रभू त्या काळी प्रकट होते. भगवंत प्रत्यक्ष स्वयं भगवान, आणि ते गुरु झाले. परी नाही घडली सेवा काही. पण गुरुची सेवा माझ्याकडून काही घडली नाही. तुकाराम महाराजांना खंत आहे. आपल्याला खंत वाटते का आपण गुरुची काही सेवा केली नाही? आपण फक्त गुरु केला नावाला, आणि गुरुला आपण वर्ष 2-2 वर्ष भेटत नाही, गुरूंची सेवा करत नाही. आपल्याला खंत वाटत नाही, कारण आपण तुकाराम महाराज नाहीये. आपल्याला वाटतं बरे गुरु लांब आहेत ना, आपण आपल्या कामामध्ये आणि गुरु आपल्या धामामध्ये. गुरुला आपण भेटलं पाहिजे. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शन. गुरुना भेटलं पाहिजे, गुरुना प्रणिपात दंडवत केला पाहिजे, आणि गुरुना विचारलं पाहिजे भक्तीविषयी, मुक्तीविषयी, भगवंताविषयी, भक्ताविषयी, प्रपंचविषयी नाही. प्रपंचविषयी विचारायची आवश्यकता नाहीये. ते भगवंताचे भक्त आहेत, त्यांचा प्रपंच भगवंत चालवतात. योगक्षेमम वहाम्यहम. भगवंत त्यांचा योगक्षेम चालवतात. भक्तांना मागायची आवश्यकता नाहीये. भक्तालाच काय, कुणालाही मागायची आवश्यकता नाही. भगवंतानी ज्यावेळेस आपल्याला जन्माला घातलेलं आहे, त्यावेळेस सर्व सोयी सुविधा सगळं त्या ठिकाणी पुरवलेलं आहे. घर, आई वडील, शेतीबाडी, गाव, समाज, सर्व काही भगवंतानी दिलेलं आहे. हवा, पाणी, सूर्यप्रकाश, उष्णता, अन्न धान्य, सगळं भगवंत सर्वांचं 84 लक्ष योनी, पाण्यामध्ये असू द्या, वृक्ष असू द्या, जलचर असू द्या, पशु असू द्या,
सर्वांचं भगवंत योगक्षेम चालवतात, मग भक्तांचा का नाही चालवत? पण आमचा विश्वास नाही. आम्हाला काय वाटतं, आम्ही करतो. अहंकार विमूढात्मा करता हा मिती मान्यते. आम्ही करतो म्हणून आम्ही कमवतो, म्हणून आमचं घर चालतो, म्हणून आमची उपजीविका चालते. अशा प्रकारचा अहंकार, मिथ्या अहंकार आमच्यामध्ये आहे. आणि जोपर्यंत अहंकार राहत नाही तोपर्यंत आमची भक्तीमध्ये प्रगती होत नाही. परी नाही घडली सेवा काही. तुकाराम महाराजा खंत आहे तशी आम्हालाही खंत वाटली पाहिजे. आज मी सद्गुरूसाठी काय केलं, आज मी गुरुसाठी काय केलं. तसं अनंत शेष प्रभूजी काल एका प्रवचनामध्ये सांगत होते की रात्री झोपताना एक मंत्र लिहून ठेवला होता, वाक्य लिहिलं होतं की मी आज प्रभुपादासाठी काय केलं, किंवा मी माझ्या गुरुसाठी आज काय केलं. जसं आपण रात्री झोपताना भगवंताचं गुरुचं स्मरण करतो आणि दिवसभर आपलं जप झाला का, वाचन झालं का, प्रवचन श्रवण झालं का, सेवा झाली का. जसं व्यापारी दुकान बंद करताना हिशोब करतात, ऑनलाईन किती आले, कॅश किती आली, सेल किती झाला, प्रॉफिट किती झालं, तिजोरीला लॉक लावलं का. तसं आपण रात्री झोपताना भगवंताचं गुरुचं स्मरण केलं पाहिजे. आणि मी माझ्या गुरुसाठी आज काय केलं, असा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. कारण गुरु सद्गुरु सारिका असता पाठीराका, इतरांचा लेखा कोण करी. सद्गुरु वाचून सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी त्याचे. गुरु वाचून तुम्हाला कोणीही या ठिकाणी तारू शकत नाही. या जगातून तरायचं असेल, भगवंताकडे जायचं असेल, वैकुंठामध्ये जायचं असेल, भक्ती करायची असेल, तर सद्गुरु शिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही. फक्त एकच मार्ग आहे, गुरु. गुरु कृपेने आपण तरले जातो. गुरु विना कौन दिखाये बाट. गुरु शिवाय कोण मार्ग दाखवणार. गुरु धन्य गुरु राये कृपा मज केली. सद्गुरु राये कृपा मज केली. सापडले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर. दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतायत, गुरु कुठे भेटले? प्रत्यक्ष भगवंत वेश पालटून आले. तुकोबारायांना स्वप्नामध्ये भेटले. स्वप्नामध्ये तुकोबा कुठे चालले होते? गंगेला स्नान करण्यासाठी चालले होते. सापडविले वाटे जाता गंगा स्नान, गंगेमध्ये स्नान करण्यासाठी चालले होते. मस्तकी तो जाना ठेविला कर. आणि गुरुनी काय केलं? तुकोबारायाच्या मस्तकावर, डोक्यावर हात ठेवला आणि दीक्षा झाली. गुरुचा हात मस्तकी आपल्या डोक्यावर ठेवणं हे खूप भाग्याचं लक्षण आहे. ज्याच्या डोक्यावर गुरुनी हात ठेवला तो धन्य आहे. त्याच्यासारखा भाग्यवान या जगतामध्ये कोणी नाहीये. अशा प्रकारचं भाग्य काही शिष्याला मिळतं. गुरु कृपा, गुरु कृष्ण प्रसादे पाये भक्ती लता बीज. गुरुच्या प्रसादाने, कृपेने भगवंत मिळतात आणि भगवंताच्या कृपेने गुरु मिळतात. माझे मनीचा जाणून भाव, तो करी उपाय गुरु राव. आपल्या मनामध्ये जेव्हा ओढ लागते की आपल्याला गुरु पाहिजे, गुरु पाहिजे, गुरु करायचा, गुरु केला पाहिजे, त्यावेळेला आपली भक्ती फलित होणार नाहीये. भक्ती पूर्णत्वाकडे जाणार नाहीये. मार्गदर्शन आपल्याला मिळणार नाहीये. ज्यावेळेस आपल्याला अशी इच्छा लागते तेव्हा भगवंत काय करतात? आपल्या जीवनामध्ये गुरु पाठवतात. गुरु कृष्ण प्रसादे पाये भक्ती लता बीज. भक्ती लतेचं बीज त्या ठिकाणी मिळतं. आणि जेव्हा ते भक्ती लतेचं बीज आपल्या हृदयामध्ये रोपण केलं जातं तेव्हा त्याला श्रवण कीर्तन विष्णू स्मरणम नवदा भक्तीच्या श्रवण कीर्तनाच्या माध्यमातून सिंचन केलं जातं. तेव्हा भक्तीची वेल वाढू लागते. त्यासाठी आपल्याला
सद्गुरू पाहिजे. भोजना मागती तूप पावशेर, पडिला विसर स्वप्ना माझी. आणि गुरुनी काय केलं, तुकोबारायनं मागितलं, भोजन बनवायचंय भगवंताला, भोग दाखवायचा आहे. तुकोबाराया तुम्ही काहीतरी द्या मला, तूप द्या, पावशेर तूप द्या. तूप हे शुद्ध आहे. तर गोपींचं मन हे शुद्ध, लोणी मक्खन म्हणतो ना आपण, लोणी लोणी कसं शुद्ध आहे, गोपींचं चित्त तशा प्रकारे शुद्ध आहे. तर भगवंत लोणी चोरतात, म्हणजे गोपींचं चित्त चोरतात. तशा प्रकारे तुकोबारायानं मागितलं तूप. तूप लोण्यापेक्षाही शुद्ध आहे, कारण त्याला तापवलेलं आहे, तप्त केलेलं आहे, कळवलेलं आहे. त्याच्यातली घाण बेरी त्या ठिकाणी बाजूला झाल्यानंतर जे स्वच्छ शुद्ध ते तूप आहे. आणि तुकोबारायानं काय मागितलं, शुद्धता मागितली. भक्तीमध्ये शुद्धता हवी, भक्तीमध्ये नियमाचं पालन केलं पाहिजे. लोक म्हणतात इस्कॉन मध्ये खूप नियम आहेत, पण जोपर्यंत तुम्ही नियमाचं पालन करत नाहीये काटेकोरपणे, तोपर्यंत भक्तीमध्ये प्रगती होत नाही. त्रिगुणाच्या पलीकडे जायचंय. तमोगुण, रजोगुण, सत्वगुण, 3 गुणाच्या पलीकडे शुद्ध सत्वामध्ये जायचंय. आणि ते असं खाऊन पिऊन झोपून शक्य नाहीये. त्याच्यासाठी नियमांचं पालन केलं पाहिजे. आणि ते नियम प्रभुपादाने आम्हाला शिकवलेले आहेत. ते नियम आम्हाला प्रभुपादाने दिलेले आहेत, जेणेकरून आम्ही तमोगुणातून रजोगुणातून सत्वगुणाच्या पलीकडे शुद्ध सत्वाकडे जाऊ शकू. त्याच्यासाठी आम्हाला प्रोग्राम दिलेला आहे, त्याच्यासाठी आम्हाला गुरु परंपरा दिलेली आहे. आणि जेव्हा आपण हे सगळं करू, तेव्हा आम्ही पात्र होऊ भगवंताच्या धामामध्ये जाण्यासाठी. पुढच्या चरणामध्ये महाराज सांगतायत, काय कळो उपजला अंतराय, म्हणून या काय त्वरा केली. भगवंतानी त्वरा केली, तुकोबरायांनी इच्छा केली, मनोभाव भगवंतानी जाणला आणि भगवंत स्वप्नामध्ये आले. आणि भगवंतानी काय केली, त्वरा केली. लगेच आपण सारिके करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागली. सद्गुरु संत जसे सर्वांना उपदेश करतात आपल्यासारखे संत भक्त होण्यासाठी, तशा प्रकारे भगवंत स्वतः त्वरा केली. भगवंताच्या अंतःकरणामध्ये, भगवंताला पण भक्ताशिवाय करमत नाहीये. भगवंत वाट पाहतात, माझा भक्त कधी माझ्याकडे येईल, कधी माझ्या सन्मुख येईल. हा विमुख झालेला आहे, मला विसरलेला आहे, मला सोडून गेलेला आहे, आणि तो केव्हा परत माझ्याकडं तोंड फिरविल, केव्हा माझ्या सन्मुख येईल. भगवंत सुद्धा वाट पाहतात. आणि तुकोबरायाचा भाव त्यांनी जाणला आणि त्या ठिकाणी भगवंतांनी त्वरा केली. स्वप्नामध्ये आले, वाट पाहिली नाही. आपण गुरु महाराज कधी दीक्षा देतील, कधी आपला शिष्य भेटेल, मग आपण आयडीशी झालं का, भक्तिशास्त्री केलं का, किती माळा जप करतो. खूप बराच शुद्ध भक्त होते. भगवंतांनी त्यांना पाठवलेलं आहे, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असी. तुकाराम महाराज सांगतात भगवंतांनी पाठवलेलं आहे. तर प्रभुपाद सांगतात मला भगवंतांनी पाठवलेलं आहे. संतांना आपल्यासारखा जन्म घ्यावा लागत नाही, त्यांना भगवंत पाठवतात सेवा करण्यासाठी, प्रचार करण्यासाठी, भक्तीचा प्रचार, भगवंताचा प्रचार करण्यासाठी तुकोबाराने पाठवलेलं होतं. आणि म्हणून भगवंतांनी त्वरा केली. भगवंत भेटले स्वप्नामध्ये, मस्तकावर हात ठेवला आणि सांगितलं, राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खून मालिकेची. गुरु मालिका, गुरु परंपरा पाहिजे. कुणी उठेल आणि स्वयं घोषित गुरु होईल, तर परंपरेमध्ये नसेल तर त्याचं केव्हाही पतन होऊ शकतं. तर तो भक्ताच्या संगतीमध्ये नसेल
तर त्याचं पतन होण्याची शक्यता असते. म्हणून परंपरेमध्ये गुरु असला पाहिजे, प्रामाणिक परंपरेमध्ये असावा. अशा गुरुकडून आपण मार्गदर्शन घेतलं पाहिजे. अशा गुरुकडून आपण दीक्षा घेतली पाहिजे, जो परंपरेमध्ये आहे, जो प्रामाणिक आहे, जो नियमांचं पालन करतो, जो स्वतः आचरण करतो. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. जो नुसता उपदेश करत नाही, तर तो स्वतःही त्याचं पालन करतो, असा गुरु असावा. आणि चैतन्य महाप्रभू पांडुरंग प्रत्यक्ष रूप घेतलेलं आहे भगवंतानी वेगळं, आणि तुकोबारायांना दीक्षा दिलेली आहे. आणि मालिकेची खूण सांगितली. राघव चैतन्य, राघव म्हणजे प्रभू रामचंद्र, चैतन्य म्हणजे चैतन्य महाप्रभू, केशव चैतन्य, केशव म्हणजे भगवान श्रीकृष्ण, केशव चैतन्य, चैतन्य महाप्रभू. ते चैतन्य महाप्रभूच्या संप्रदायामध्ये प्रत्यक्ष चैतन्य महाप्रभू आले होते. आणि त्यांनी सांगितलं, मालिकेची खूण कुठली आहे, तर जे कृष्ण आहेत, जे राम आहेत, ज्या गुरु परंपरेमध्ये त्यांनी दीक्षा घेतलेली आहे, अशा प्रकारे चैतन्य महाप्रभूंनी मालिकेची खूण सांगितली. बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी. आवडीचा मंत्र दिला नारायणी महाराज. मंत्र दिला रामकृष्ण हरी, साधा सोप्पा सरळ. जो राम आहे तोच कृष्ण आहे आणि तोच हरी आहे. जेई गौर सेई कृष्ण, सेई जगन्नाथ, सेई पंढरीनाथ. तेच भगवंत आहेत. आणि ते भगवंत स्वतः तुकोबारायांना दीक्षा देतात आणि आपलं नाव सांगतात बाबाजी. आपल्या संप्रदाय ब्रह्ममध्व गौडीय संप्रदायामध्ये गौर केशवदास बाबाजी, जगन्नाथ दास बाबाजी, किंवा जे असे संत व्हायचे त्या काळामध्ये गौड देशामध्ये, त्यांना बाबाजी म्हटलं जायचं. बाबाजी. आता आपण कसं म्हणतो महाराज महाराज, बाबाजी म्हटलं जायचं. बाबाजी आपले सांगितलेले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी, अशा प्रकारचा मंत्र तुकोबारायाने दिलेला आहे. प्रभुपाद सांगतात, तुकाराम महाराज, जे महाराष्ट्राचे तुकाराम, तेच आमचे लोकनाथ स्वामी आहेत, महाराष्ट्राचे तुकाराम. आणि तुकाराम महाराजांचे भक्त वारकरी काय करतात, अशा गौडीय, जे आपण गौडीय म्हणतो, इस्कॉन गौडीय ब्रह्ममध्व, तशा प्रकारचे टाळ ते पण वाजवतात. त्यांच्याकडे पण तशा प्रकारचा मृदंग आहे आणि ते पण भगवंताचं कीर्तन करतात. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपामध्ये तुकाराम महाराज सुद्धा आपल्या संप्रदायामध्ये आहे. नवे नवे आपण सुद्धा त्यांच्या संप्रदायामध्ये आहोत. तुकाराम महाराज, त्यांना भगवंत प्रत्यक्ष भेटले, स्वप्नामध्ये भेटले. त्यांना भगवंतानी अनेक वेळा अनेक संकटातून वाचवलं. तुकोबारायांनाच नाही, त्यांची पत्नी, त्यांची मुलं, जेव्हा मंबाजी सारखे गावातले अनेक लोक त्यांना त्रास देत होते, प्रत्येक वेळी भगवंत पांडुरंग त्या ठिकाणी उभा राहायचा आणि त्या संकटाचं निवारण व्हायचं. अशा प्रकारे भगवंताचे महान भक्त आहेत. माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे. शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतायत, स्वप्नामध्ये मुहूर्त पाहिला, माघ शुद्ध दशमी, माघ मास शुक्ल पक्ष दशमी तिथी आणि गुरुवार. आत्ता पण परवा पौर्णिमा होती, गुरुवार होता. गुरुवार पौर्णिमेचं खूप महत्व आहे. बलराम पौर्णिमा, बलरामांचा जन्म पौर्णिमेला झाला. गुरु पौर्णिमा, जे व्यासदेव आहेत, ज्यांनी 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे उपनिषद अनेक ग्रंथाचं त्या ठिकाणी लेखन केलं, संकलन केलं, व्यासदेवांचा जन्म पौर्णिमेला झाला.
चैतन्य महाप्रभूंचा जन्म पौर्णिमेला झाला, गौर पौर्णिमा किंवा होळी पौर्णिमा. भगवंताची रासलीला पौर्णिमेला असते. पौर्णिमेचं खूप महत्व आहे. गुरु पौर्णिमा, गुरुचं स्मरण करण्यासाठी. नमस्ते व्यास विशाल बुद्धे. व्यास म्हणजे विस्तार करणारे. एक वेद होता, त्याचे 4 वेद बनवले व्यासानी. त्याचा विस्तार केला. 6 शास्त्र, 18 पुराण, 108 उपनिषद, महाभारत, अनेक रचना व्यासानी केल्या. म्हणून व्यास पौर्णिमा आपण त्या ठिकाणी सर्व जगतामध्ये साजरी केली जाते. आणि ते व्यासांचे प्रतिनिधी, जे व्यासाने जे शास्त्र व्यासाने लिहून ठेवलेले आहेत, त्या शास्त्राचं मार्गदर्शन आपल्याला करणारे आणि भगवंताच्या भक्तीचा मार्ग दाखवणारे असे आपले शिक्षा गुरु, दीक्षा गुरु, त्यांचं स्मरण, त्यांचा आदर, त्यांचा सन्मान, त्यांची पूजा आपण केली पाहिजे. आणि त्यासाठी आपण व्यास पौर्णिमा साजरी केली पाहिजे. गुरूंची सेवा आपण 2 प्रकारे करू शकतो, वाणी सेवा आणि वपू सेवा. वाणी सेवा म्हणजे गुरुनी दिलेले आदेश निर्देश, गुरुच्या प्रवचनातून सांगितलेल्या गोष्टींचं पालन करणं, ही वाणी सेवा आहे. आणि वपू सेवा म्हणजे गुरुच्या पर्सनल सेवा करणे. गुरुची, गुरुचे पाय दाबणे, गुरुना कपडे धुवून देणे, गुरुना प्रसाद भोजन बनवून देणे, गुरूंचे जे भांडे आहेत ते स्वच्छ करणे, गुरुची रूम स्वच्छ करणे, गुरुला त्यांच्या कार्यामध्ये मदत करणे, छोट्या मोठ्या गोष्टी, अशा प्रकारची सेवा आहे ते वपू सेवा. वपू सेवापेक्षा वाणी सेवा श्रेष्ठ आहे. गुरुचा आदेश, गुरुची इच्छा, गुरुचा मनोभाव ते जाणून गुरुची सेवा करणं, ही वाणी सेवा आहे आणि ती सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे. आपण गुरुसाठी आहोत, गुरुची सेवा करण्यासाठी. गुरु आपली सेवा करण्यासाठी नाहीये. काही शिष्य काय करतात, फक्त प्रश्न विचारायला गुरुकडे जातात. काही भौतिक प्रश्न विचारायला गुरुकडे जातात. काही मागण्यासाठी गुरुकडे जातात. गुरुला काही मागायचं नाहीये, भगवंतांना काही मागायचं नाहीये. त्यांनी सर्व दिलेलं आहे. शरीर दिलेलं आहे, हातपाय दिलेले आहेत, डोळे दिलेले, घरदार, प्रॉपर्टी, समाज, सगळं भगवंतांनी दिलेलं आहे. आपल्याला काय लागतं ते सगळं पुरवलेलं आहे. त्यांना मागायची आवश्यकता नाहीये. गुरुने जे निर्देश दिले, गुरूंची काय इच्छा आहे? गुरूंची इच्छा आहे ग्रंथ वितरण करा, गुरूंची इच्छा आहे प्रसाद वितरण करा, गुरूंची इच्छा आहे हरिनाम संकीर्तन करा, हरिनाम वितरण करा, गुरूंची इच्छा आहे प्रचार करा, गुरूंची इच्छा आहे भगवंताच्या मंदिरासाठी कलेक्शन करा. जे गुरुची इच्छा आहे, जे गुरुनी सांगितलेलं आहे, त्याचं आपण पालन केलं पाहिजे. त्याची सेवा आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भले आपण 24 तास नाही करू शकलो, 1 तास, अर्धा तास, 10 मिनिट, आठवड्यातून 1 दिवस गुरुची सेवा केली पाहिजे. सेवोन्मुखेही जिव्हा दो. जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा आपली भक्तीमध्ये प्रगती होते. सेवा आणि साधना, नुसते मी 100 माळा जप केल्या, 128 माळा जप केला आणि सेवा नाही केली तर त्याला अहंकार येतो. मी सगळ्यापेक्षा जास्त माळा केल्या. आणि अहंकार हे भक्तीला बाधक आहे. भक्तीमध्ये प्रगती होऊ शकत नाही. सेवा, भगवंताची सेवा, गुरुची सेवा, वैष्णवांची सेवा आणि त्याच्यासोबत साधना, श्रवण कीर्तन, विष्णू स्मरणम,
जेव्हा आपण हे दोन्ही कार्य करू तेव्हा आपली भक्तीमध्ये प्रगती होते. अशा प्रकारे गुरुचं खूप महत्व आहे. गुरुशिवाय आपण भगवंतांना जाऊ शकत नाही, भगवंतांना पाहू शकत नाही. ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवान जीव, गुरु कृष्ण प्रसादे पाये भक्ती लगा बीज. आचार्य, गुरु म्हणजे आचार्य, जे आपल्या आचरणातून शिकवतात. गुरु कृष्ण रूप आहे शास्त्र प्रमाण, गुरु रूपे कृष्ण कृपा करेन भक्तगण. गुरु रूपाने भगवंत काय करतात? भक्तावर कृपा करतात. गुरु भगवंत नाहीये, गुरु भगवंताचे प्रतिनिधी आहेत. गुरुचा आदर सन्मान भगवंताप्रमाणे केला पाहिजे. जसं आपण पाहुणे आल्यानंतर त्यांचा आदर सन्मान करतो, तशा प्रकारचा आदर सन्मान, जसं आपण भगवंताचा आदर सन्मान करतो तशा प्रकारे गुरुचा आदर सन्मान केला पाहिजे. गुरुना भगवंता समान सेवा दिली पाहिजे. गुरुंना भगवंत मानायचं नाहीये, भगवंताचे प्रतिनिधी आहेत. जसं एखाद्या देशाचा प्रतिनिधी आला, एखाद्या राजाचा त्या ठिकाणी दूत आला, तर त्याला राजाप्रमाणे सन्मान दिला जातो. तो दूत राजा आहे का? नाही, पण त्याला आसनावर, सिंहासनावर बसवलं जातं. तो निरोप घेऊन आलेला असतो. तर कुरिअर बॉयला आपण काय बसवतो का आसनावर? नाही, पण तो राजाचा प्रतिनिधी आहे. तसं भगवंताचे प्रतिनिधी गुरु आहेत, म्हणून त्यांना उच्च आसनावर बसवलं पाहिजे. भगवंताप्रमाणे त्यांची पूजा केली पाहिजे, आदर सन्मान त्यांना दिला पाहिजे आणि त्यांच्याकडून जिज्ञासा केली पाहिजे. आता तो ब्रह्म जिज्ञासा. गुरुना काही विचारायचं नाही, गुरुना भक्तीविषयी विचारायचं, भगवंताविषयी विचारायचं, भक्ताविषयी विचारायचं. भौतिक जगामध्ये अनेक गुरु आहेत भौतिक समस्या सोडवण्यासाठी. आणि हा संसार दावानल लील लोक, त्राणाय कारुण्य घना घनात्व, प्राप्तस्य कल्याण गुणार्णवस्य, वंदे गुरु श्री चरणारविंद. हे जगत दुःखालयमय, हे वनवा पेटलेलं आहे संसार जगामध्ये. पण जेव्हा आकाशामध्ये ढग येतील आणि घनघोर त्या ठिकाणी वर्षा पाऊस पडेल, तेव्हा सगळं शांत होईल. तसं गुरुची कृपा जेव्हा आपल्यावर, गुरु कृपेचा वर्षाव करतील, तेव्हा आपल्या इच्छा, वासना, आपले दुर्गुण सगळे हळूहळू हळू नष्ट होतील. गुरुची कृपा हे आवश्यक आहे. कृष्णम वंदे जगद्गुरु. सगळ्या जगाचे गुरु भगवान श्री कृष्ण आहेत. कृष्णम वंदे जगद्गुरु, ब्रह्मदेवाचे गुरु. ब्रह्मदेवाला दीक्षा दिली कुठं? तेने ब्रह्म हृदय आदी कवये. ब्रह्मदेवाच्या हृदयामध्ये ज्ञान प्रगट झालं. गुरु भेटले नाहीत, फक्त तप अशा प्रकारचा शब्द ब्रह्मदेवाने ऐकला आणि ते तपश्चर्या बसले आणि भगवंतानी त्यांच्या हृदयामध्ये ज्ञान प्रकट केलं. त्यांना म्हणले नाहीत क्लासला या, सॅटर्डे संडे सकाळी दुपारी आपण क्लास घेऊ. भगवंत काही अद्भुत आहेत भगवंत, आणि भगवंत अद्भुत काही करू शकतात. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुर् ब्रह्मा, ब्रह्मदेव जसं या जगताचं सृजन करतात, निर्मिती करतात, तशा प्रकारे शिष्याच्या हृदयामध्ये गुरु काय करतात? ज्ञानदीप, ज्ञानदीप लावतात, ज्ञानाचा प्रकाश देतात, सृजन करतात. म्हणून गुरु ब्रह्मा, ब्रह्माचे प्रतिनिधी आहेत. गुरु ब्रह्मा नाहीये, तर ब्रह्माचे प्रतिनिधी आहेत. गुरुर् विष्णू, जसं पालन पोषण करतात, तसं गुरु काय करतात? रक्षण करतात शिष्याचं.
गुरुर विष्णू, विष्णूप्रमाणे. गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देव महेश्वर. आणि महेश्वर काय करतात? महादेव संहार करतात. तशा प्रकारे गुरु काय करतात? शिष्याच्या हृदयामधले जे अनर्थ आहेत त्याचा संहार करतात. ते दुर्गुण आहेत, जे चढविकार आहेत त्याचा संहार करतात, त्याला काढून टाकतात. म्हणून गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देव महेश्वर, हे तीन देवाचे प्रतिनिधी, भगवंताचे प्रतिनिधी हे गुरु आहेत. गुरु परमात्मा परेशू, नाथ महाराज सांगतात, ऐसा ज्याचा दृढ विश्वासू देव तयाचा अंकिला स्वयं संचला त्याच्या घरी. ज्याचा गुरुवर विश्वास आहे त्याच्या घरी भगवंत येऊन राहतात. नाथ महाराजाच्या घरी भगवंत राहिले. 12 वर्ष पाणी भरलं खंड्याच्या श्रीखंड्याच्या रूपामध्ये. ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपद्म. ध्यान करायचं असेल तर गुरुच्या माध्यमातून भगवंताचं ध्यान करू शकतो. पूजा करायची असेल तर गुरुच्या चरणांची पूजा करा अगोदर. मंत्र मूलम गुरुवाक्यम, गुरुमुख पद्मवाक्य. गुरुच्या मुखातून निघालेलं वाक्य म्हणजे मंत्र आहे आणि त्याचं आपण पालन केलं पाहिजे. मंत्र मूलम गुरुवाक्यम, मोक्ष मूलम गुरुकृपा. आणि मोक्षाचं मूळ आहे, मुक्तीचं मूळ आहे, वैकुंठामध्ये जाण्याचं मूळ आहे गुरुकृपा. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय. धन्य गुरु राये, सद्गुरु राये कृपा मध्ये केली. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम व्हावं, आपणची देव होय गुरु. तर भगवंत स्वतः गुरु होतात. भगवंत गुरुला पाठवतात. आपण इच्छा केली पाहिजे. मी लहानपणापासून अनेक प्रसिद्ध संतांच्या कथा ऐकल्या. प्रत्यक्ष जे प्रसिद्ध कथाकार आहेत आणि अनेक ठिकाणी मला गुरु दीक्षा घेण्याची संधी होती, पण भगवंताच्या कृपेनं ती संधी मी घेतली नाही. अनेक वेळा 3-4 ठिकाणी. कारण मला परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज यांच्याकडून दीक्षा घ्यायची होती आणि म्हणून साठी अनेक भेटलेल्या गुरुंकडून दीक्षा मी घेतली नाही. भगवंताची कृपा आहे की प्रभुपादांचे शिष्य इस्कॉन मध्ये लोकनाथ स्वामी महाराजांसारखे महान संत गुरु मला भेटले. माझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही असं मला वाटतं. सर्वांनी आपल्या गुरुचं स्मरण करावं, गुरुची कृपा प्राप्त करावी, गुरुची सेवा करावी. जसं तुकाराम महाराजांना खंत होती तशी आपणही खंत करावी, मी गुरुची काय सेवा करू शकतो, आणि आपला मुक्तीचा आणि भक्तीचा मार्ग प्रशस्त करावा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय. माऊली महावैष्णव तुकाराम महाराज की जय. विठ्ठल रुक्मिणी भगवान की जय. जय. सद्गुराय की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभूजी. खूप छान होता आजचा दंडवत प्रणाम प्रभूजी. दंडवत प्रणाम. माताजी तुमचा काही प्रश्न आहे का मंगला माताजी? नाही नाही, बस दंडवत प्रणाम. ओके. प्रभूजी, माहिती असतं गुरु भक्ती आणि गुरुची शरण घेणे, पण तरी पण का एक ऐकतात, बघतात, पण तरी का शरणागती नाही, सरेंडर घेत नाहीत म्हणजे कोणी? काय बाधा येते? त्यांचं काही कर्म आडवं येतं, त्यांच्या इच्छा काही असतात,
गुरुच्या बंधनामध्ये नको. आपण काय करतो, स्वतंत्र, आपण स्वतंत्र पाहिजे, आपल्याला स्वातंत्र्य हवं आहे, आपण आपल्या मनासारखं करू शकू, त्यांच्या बंधनामध्ये नको, असं काही लोकांचं तर्क असतो. पण गुरुची शरणागती आणि भगवंताची भक्ती हेच खरं स्वातंत्र्य आहे, हे त्यांना कळत नाही. आणि ते भौतिक स्वातंत्र्याचा उपभोग घेण्याचा प्रयत्न करतात, किंवा त्यांचं कर्म, त्यांच्या इच्छा. जेव्हा आपण इच्छा आपल्या त्या ठिकाणी चांगल्या करू शकत नाही, तेव्हा आपल्याला गुरु भेटू शकत नाही. तेव्हा हो. आपण चांगली केली पाहिजे की आपल्याला गुरु भेटावे आणि आपल्याला भक्तीमध्ये प्रगती व्हावी, अशी जेव्हा आपण इच्छा करतो तेव्हा भगवंत अरेंज करतात. तर आपण वाईट इच्छा करत असेल, धन मिळालं पाहिजे, गाडी मिळाली पाहिजे, प्रॉपर्टी मिळाली पाहिजे, दुसऱ्याचंही धन आपल्याला कसं मिळेल, तर अशा जर वाईट इच्छा जर आपल्या राहिल्या, तर मग गुरु आणि भगवंत दूर राहतात. आणि तो माणूस, आपण किती प्रयत्न केला तरी तो शरणागत होत नाही. हरे कृष्ण. प्रभूजी, दीक्षा गुरु तर दूरच, पण शिक्षा गुरूंच पण शरणागती घ्यायला अडचणी येतात. बरोबर सांगितलं प्रभूजी. दीक्षा दीक्षा तर लांबच राहिली, पण शिक्षा पण घ्यायला थोडस मागे पुढं बघतात. अरे तिथं दास व्हावं लागतं ना, त्याला बॉस बनायचंय. तर तो हम्म. दास व्हायचं तिथून लांब राहतो, म्हणतो आपल्याला नको आता दास व्हायला, आपण बॉस झालं पाहिजे. दास्यत्व बरोबर. शिवाय होत नाही काय. हो प्रभूजी. कोणाचा अजून काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. सर्वांनी कोणा आपल्या गुरुचं शरणागती घ्या. प्रत्येकाने गुरु केला पाहिजे, प्रत्येकाने गुरुला शरण गेलं पाहिजे. आणि गुरुशिवाय आपली भक्ती, आपला जप, आपली सेवा, आपली साधना, गुरुशिवाय ते पुढे जाऊ शकत नाही. हरे कृष्णा. बोला. हरे कृष्ण. कोणाला हा आयफोन कोण आहे? आयफोन नाव म्यूट नाही करत कळत. बोला. बोला माताजी. प्रभूजी अनम्यूट आहे पण आवाज नाही येते तुमचा. हरे कृष्णा. हरे कृष्णा. आवाज येतोय प्रभूजी? हरे हो कृष्णा. आता. हा बोला. बोला. हा, हरे कृष्णा. की कधी कधी काय होतं की एखाद्याने वेगळ्या संप्रदायामध्ये, संप्रदाय पण नाही, अशा वेगळ्या तथाकथित गुरुकडनं दीक्षा घेतलेली असते, आणि मग नंतर ते आपल्या ह्या प्रामाणिक परंपरेमध्ये जुडतात, पण त्यांना ते पटत, म्हणजे मन करत नसतं त्यांना, है ना. त्यांना ते त्यांच्या आधीच्या तथाकथित गुरुकडनं त्यांनी दीक्षा घेतली म्हणून तिथे त्यांची बांधिलकी होऊन जाते. मग अशा वेळेस त्यांना कशा पद्धतीने सांगायला पाहिजे प्रभूजी? नाही, ते परंपरेमध्ये आहेत का ते पहिलं पाहिलं पाहिजे. ते परंपरेमध्ये नसतील तर मग त्या गुरुचा काही उपयोग नाही. आपण पाहिलं अनेक वेळा, सातारकर महाराज कीर्तन करायचे, 1000 लोक यायचे, आणि ते काय करायचे, कीर्तन संपलं की गळ्यात माळ घालायचे, मी गुरु आणि तू शिष्य. पण नंतर ते गुरु आणि शिष्य यांचा संबंध येत नाही. तो शिष्य नंतर भेटतो का, तो नियमांचं पालन करतो का, तो कुठं आहे, तर ते गुरुला माहिती नाही आणि शिष्याला माहिती नाही गुरु कुठे आहेत. तर अशा गुरुचा काही उपयोग नाहीये. तर नियमाचं पालन केलं पाहिजे, सेवा साधना केली पाहिजे, गुरु परंपरेमध्ये असला पाहिजे, गुरु तत्ववेत्ता असला पाहिजे, भगवंतांना जाणणारा, शास्त्राचं ज्ञान असणारा. तर असं मार्गदर्शन गुरुकडून मिळत असेल तर तो गुरु सोडायची आवश्यकता नाहीये. जर गुरु परंपरेमध्ये नसेल आणि मार्गदर्शन देत नसेल, तर मग अशा गुरुला आपण सोडून दुसऱ्या संप्रदायामध्ये आपण गुरु करू शकतो. हरे कृष्णा. आणखीन कोण आहे? बोला. आयफोन. माताजी, तुम्हाला उत्तर मिळालं असेल असं आम्ही समजून घेऊ. ओके. कोणी नाही प्रभूजी, थांबूयात आपण इथेच. चालेल.
वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कल्पतरुभ्यश्च एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। अनंतकोटि वैष्णववृंद की जय जय। श्री गुरुदेव की जय। प्रभुपाद की जय। तुकाराम महाराज की जय। सद्गुरुदेव की जय जय। जय जय। हरे कृष्ण। अपने धन्यवाद। गुरु की जय। हरे कृष्ण प्रभु जी हरे महाराज कृष्ण दंडवत प्रणाम। प्रभु जी दंडवत दंडवत प्रणाम प्रणाम। सभी को हरे धन्यवाद। कृष्णा। थैंक यू सो मच प्रभु जी। हरे थैंक यू।